रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आज खूप भावूक झाल्या। याचं कारण म्हणजे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात आज अनुजा साळवींची 4 तास चौकशी झाली आहे। यानंतर एसीबी कार्यालयातील आरोपींसाठीच्या रजिस्टरवर त्यांना सही करण्यास सांगण्यात आलं। ती सही करताना अनुजा यांना वाईट वाटलं आणि नंतर माध्यमांशी बोलताना ते भावूक झाल्या। उद्या देखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे। अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं। त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो। त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली, आवश्यक ती कागदपत्र दिली। मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो, पण त्यांनी आम्हाला 1 ते 5च्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे। म्हणजे 1 ते 5च्या वेळात आम्हाला कंपल्सरी 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत म्हणजे 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार। त्यावेळेला आमची चौकशी होईल। आज माझी चौकशी पूर्ण झाली, कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते, तरी पण मी उद्या आणि 8 तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाचे आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।